तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला हा म्हणजे खूप दिवसानंतर या ठिकाणी मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि याच्यापूर्वी अशा MSFबद्दल आपण खूप सारी माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि त्यानंतरसुद्धा बरेचसे अपडेट आलेले आहे, पण त्याच्यावरती आपण काही व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करू शकलो नाही. तरी पण आज मी एक तुम्हाला अपडेट देणार आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये बरेचसे आपल्या मित्रांचे बरेचसे प्रश्न आहे. त्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, ती पण तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो. चला तर मग बघूया. तर ते अपडेट काय आहे तर त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे त्या अगोदर. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आता या ठिकाणी MSFची परत भरती प्रक्रिया या ठिकाणी चालू होणार आहे आणि त्याची यादीसुद्धा या ठिकाणी लागलेली आहे. म्हणजे मित्रांनो, जे 25,000 उमेदवारांची यादी होती त्यांना त्या ठिकाणी मेसेज आले होते आणि मेसेजमध्ये एक लिंकसुद्धा दिलेली होती. तर त्या लिंकमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा होता आणि ज्या उमेदवारांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी त्या ठिकाणी बोलण्यात आलेले आहे. तर तीच यादी या ठिकाणी आलेली आहे. त्या यादीबद्दल तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगतो आणि ती यादीसुद्धा तुम्हाला मी ते दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता की पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया जानेवारी 2026मध्ये ऑनलाईन फॉर्म भरून उमेदवारांनी भरतीसाठी हजर होण्याचा दिनांक व वेळ निहाय यादी. तर या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशन डेट. हे बघा, या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट आहे. म्हणजे ही जी डेट दिलेली मित्रांनो, तुम्हाला ह्या तुमच्या नावासमोर जी डेट असेल त्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे घेऊन डॉक्युमेंट घेऊन हजर व्हायचं आहे. तर हजर कुठे व्हायचं आहे मी तुम्हाला ते पण सांगतो याच्यानंतर. तर बघू शकता यामध्ये खूप मोठी यादी आहे की जे की आपल्या मित्रांनी या भरतीसाठी ॲप्लिकेशन भरलेले आहे. तर त्यांची या ठिकाणी ही यादी दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन ID आहे, प्लेस ऑफ रजिस्ट्रेशन आहे आणि त्यानंतर PC रिक्रुटमेंट डिस्ट्रिक्ट, त्यानंतर इकडं ॲप्लिकेशन नेम. तर तुम्ही तुमचं तर मित्रांनो, अशा प्रकारे यादी या ठिकाणी दिलेली आहे. तर इथं बघा 5/1/2026. त्याच्यानंतर अजून म्हणजे वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळी डेट दिलेली आहे. तर तुम्हाला खाली दाखवतो मी, एक मिनटं. तर बऱ्याचशा उमेदवारांना 5 तारखेला या ठिकाणी हजर होण्याचे सांगितलेले आहे. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी 6/1/2026 11 वाजता पण या ठिकाणी हजर होण्याचे सांगितलेले आहे. तर बरेचशा उमेदवारांना 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख अशी दिलेली आहे. तर ज्या दिवशी तुमची डेट दिलेली असेल या ठिकाणी हजर होण्याची, त्या दिवशी तुम्हाला इथे हजर व्हायचे आहे. आणि मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आदेश क्रमांक 1. तर एक आदेशसुद्धा या ठिकाणी 1/1/2026 या तारखेला काढण्यात आला होता. तर आदेश काय आहे ते पण मी तुम्हाला इथं सांगतो. तर तुम्ही बघू शकता की पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया 2026 पुन्हा लिंक ओपन करून संधी दिलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सूचना. तर यामध्ये काय आहे तर आपण पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने आपणास महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक भरती नोंदणी व निकष पडताळणीकरिता ही जी लिंक दिलेली मित्रांनो, ही लिंक ओपन करून देण्यात आली होती. सदर लिंक ही दिनांक 29/12/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बंद करण्यात आली होती. तर 29 तारीख ही शेवटची तारीख या अगोदर दिलेली होती. आणि त्यानंतर बघू शकता ज्या उमेदवारांना वेळेअभावी फॉर्म भरता आले नव्हते त्या उमेदवारांना एक संधी म्हणून ही लिंक पुन्हा ओपन करून दिलेली आहे. सदर लिंक ओपन करून दिलेला फॉर्म ते बघू शकता मित्रांनो, फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. सदर लिंक ही दिनांक 5/1/2026 तर मित्रांनो 5/1/2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद करण्यात येणार आहे. म्हणजे ज्या उमेदवारांना या ठिकाणी फॉर्म भरण्यात आले नव्हते किंवा ज्यांचे फॉर्म भरायचे राहून गेले होते त्यांच्यासाठी अजून एक संधी इथे देण्यात आली होती. तर 5 तारीख म्हणजे उद्याची तारीख या ठिकाणी 6 वाजेपर्यंत ही लिंक चालू राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर लिंक परत बंद करण्यात येणार आहे. ज्यांचे यामध्ये 25,000च्या लिस्टमध्ये नाव आलेले असेल तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी ॲप्लिकेशन करून टाका मित्रांनो. तर परत तुम्हाला इथे वेबसाईट ओपन करून दिलेली आहे. सदर भरती प्रक्रिया ही दिनांक 5/1/2026 ते 10/1/2026 पर्यंत 6 दिवस आयोजित करण्यात आली असून उमेदवारांनी भरतीसाठी हजर होण्याचा दिनांक व वेळ निहाय यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही यादी तुम्हाला
आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती सुद्धा मिळून जाईल. आणि ही आधी तुम्हाला लागली मित्रांनो तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची मी लिंक दिलेली आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल. तर मित्रांनो हीच माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची होती. तुम्हाला माहितीही असेल, परंतु मी पण तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्याचं काम करतो आहे, जे की या अगोदरही करत होतो. तर यापुढे आपले व्हिडिओ हे रेग्युलर येईल मित्रांनो. थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ मी या ठिकाणी बनवू शकलो नाही. तर तुमच्या काही अजून अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तर मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न असेल की आता पोलीस भरतीसुद्धा निघालेली आहे, तर इथे फॉर्म भरू किंवा नाही, किंवा डॉक्युमेंट जमा करू किंवा नाही. तर मित्रांनो माझं तर म्हणणं असंच राहील तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट देऊन टाका, आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगला केव्हा बोलवतील केव्हा नाही तो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. तरी ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला थोडा या ठिकाणी वेळ लागेल, आणि तुम्हाला पोलीस भरतीसाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चान्स आहे. तुम्ही पोलीस भरतीचे मी असं म्हणत नाही की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. मग इथं काय फक्त तुम्हाला एक दिवस यायचं आहे मित्रांनो, आणि कागदपत्र पडताळणी करून जायचं आहे. त्यानंतर तुमची परत ट्रेनिंगची लिस्ट लागेल, आणि त्या अगोदरचे काही उमेदवार बरेच बाकी आहे अजून ट्रेनिंगचे, तर अगोदर त्यांना पाठवतील, नंतर तुम्हाला पाठवतील. तर मी सांगेल तुम्हाला बिनधास्त तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करून टाका मित्रांनो. तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून मला विचारू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र.